शुभ चाय. अगं नको मला. काय झालं बाळा, कालपासून गप्प गप्प आहेस? तसं काय नाहीये. कालपासून काय लपवायलायस काय? अगं तसं काहीच नाहीये. चल येतो मी. मग अरे शुभ, अरे थांब की. काय पोरग आहे? शोभतांचा फोन. बोला की ताई. शुभ आत्ताच निघालाय काय घरातनं एकदम गडबडीत. व्हेरी गुड. अशीच खबर देत जावा काय मला. पण लईच उदास वाटत होतं ग. होय काय? ठीक आहे, कारण त्याला माहिती आहे त्याची श्रावणी मॅडम हरणार आहे आणि ही स्वीटी जिंकणार आहे. आता तर शुभची असिस्टंट बनून मी त्याच्यासोबत कायम राहणार आहे. त्यासने मी कळू दे ही स्वीटी काय चीज आहे ते. स्वीटे, ही तुझ्यासाठी लई मोठी संधी आहे काय, सगळ्यात मोठी. म्हणजे शुभू आणि तू एकत्र काम करायला लागला का नाही तर शुभूच्या मनावर तुझ्याच बोलण्याचा प्रभाव पडला पाहिजे. काय कळतंय ना व? म्हणजे काळजी घे जरा. तुम्ही बघाच आता मी काय काय करतो ते. शुभू, यायला लागलोय मी. तयार राहा. तुम्ही सगळे डिटेल्स घेऊन ऑफिसला या. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेसचा GR मी उद्याच काढतोय. ठीक आहे. काय झालं नंदाक्का, सगळे का जमले तसे? अरे तू स्वीटी आणि श्रावणीला टास्क दिला होतास ना. अरे हो, काय झालं, कोण जिंकलं? अर्थातच स्वीटी, दुसरं कोण जिंकणार. अरे वा स्वीटी, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. तू फक्त हा टास्क नाही जिंकलास तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला जिंकलास. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. हे हॉस्टेल रिकामी केल्याचे पेपर. ते सगळं ठीक आहे, पण तू हॉस्टेल्स रिकामी कशी केलीस? काय नाही, मी त्या लीडरला भेटलो, त्यासनी प्रेमानं समजावून सांगितलं आणि त्यांनी ऐकलं पण माझं. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. हा हे बघ. विश्वंभर साहेब म्हणतात ते एकदम बरोबरच आहे की हो. आता जर पोरासनी खायलाच नसेल तर कसं होणार. तुम्ही ऐका माझं, तुम्ही हॉस्टेल रिकामी करा. अहो साहेबासनी बी लय काळजी आहे हो तुमची. त्यांना वाटतं की कुठल्या बी विद्यार्थ्याला त्रास होऊ नये. तर झालं मग, आता करणार ना तुम्ही हॉस्टेल रिकामी. थँक्यू बर का. ती मुलगी कुठे आहे? हार मोठ्या मनाने स्वीकारता पण येत नाही का? बरोबर बोललास. हार पचली नाहीये तिला. आणि तसेही तिने कुठे काय केलं रे, घरातच तर बसून होती नुसती. स्वीटी, आजपासून तू शुभूची असिस्टंट. थांबा. कोणाला तरी तुमच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचंय. कोणाला बोलायचंय? माननीय शिक्षण मंत्री विश्वंभर साहेबांचा. माननीय शिक्षण मंत्री विश्वंभर साहेबांचा. साहेब हे बघा. तुम्ही हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलांना इंडक्शन पुरवले म्हणून त्यांना आभार मानायचे तुमचे. खरंच साहेब, तुम्ही देवासारखे धावून आलात. आम्ही वरण भात किंवा खिचडी खाऊन आम्ही इथं हॉस्टेलमध्ये राहू शकतो आणि आमच्या कॉलेजच्या सर्व ऍक्टिव्हिटी पण करू शकतो. आणि आता आम्हाला सर्वांना घरी जायची पण काय गरज नसेल. हो साहेब, माझं गाव इथून खूप लांब आहे आणि माझ्याकडे येण्या जाण्यासाठी पैसे पण नव्हते. आणि तुम्ही आम्हाला जी ही व्यवस्था केली आहे त्याच्यामुळे आम्हाला जो होणारा त्रास होता तो आता नाही होणार. खरंच साहेब, थँक्यू साहेब. अरे ज्ञानेश्वर, काय चाललंय? अरे नाही बस बस साहेब बस. नमस्कार साहेब. खरं सांगू, काल आम्ही अख्खं हॉस्टेल रिकामं करायला घेतलं होतं.
पण अचानक हे इंडक्शन मशीन आल्यामुळे आम्ही सगळे शॉक झालो साहेब. त्या माणसांकडून कळलं की ही सगळी व्यवस्था तुमच्याकडनं झाली आहे आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये हे इंडक्शन मशीन सगळ्या हॉस्टेलमध्ये पोहोचलेले आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद साहेब, मनापासून धन्यवाद साहेब. माननीय शिक्षण मंत्री विश्वंभर साहेबांचा. शुभू, हे सगळं कसं झालं? कोणी केलं हे? श्रावणी मॅडमांनी. श्रावणीने हे जरी केलं असलं तरी ती टास्क जिंकलेली नाहीये, कारण टास्क होता हॉस्टेल रिकामं करणं. मुळात हे सगळं मी फक्त टास्क जिंकण्यासाठी म्हणून केलेलंच नाही. आणि तुम्हाला असं म्हणायचं असेल की मी हरले तर ठीक आहे, मला माझी हार मान्य आहे. पण मला एका गोष्टीचं समाधान असेल की मी या मुलांचा प्रश्न सोडवला. पण तुला हॉस्टेल रिकामं करायला सांगितलं होतं ना, मग हे सगळं करायची काय गरज होती? गरज होती, कारण मुळात बाबांचं हॉस्टेल रिकामं करायला सांगण्याचा निर्णय मला चुकीचा वाटला होता. राजकारणातलं तुला माझ्यापेक्षा जास्त कळतं का? माझा निर्णय चुकीचा वाटत होता? नाही नाही बाबा, मला असं अजिबात म्हणायचं नाही. अहो पण हॉस्टेल रिकामं करायला सांगितल्याने तुमचंच नाव खराब होणार होतं आणि मुलं कुठनं लांबून आली आहे तिथे शिक्षणासाठी. आता ऐकलत ना तुम्हीच. अहो मुलं कुठल्या परिस्थितीत राहतात, गावात इलेक्ट्रिसिटी नसते, काही ठिकाणी तर इंटरनेटची सुविधा सुद्धा नाही आहे. मग अशा परिस्थितीत मुलांनी ऑनलाईन क्लासेस कसे काय अटेंड केले असते? मी खूप मुलांना भेटले, त्यांच्याशी बोलले, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले आणि मग मला ही इंडक्शनची आयडिया सुचली. आयडिया सुचल्याने झालं? इतकं सोपं आहे का ते? अख्ख्या जिल्ह्यात तू इंडक्शन वाटलंस, मग त्याच्यासाठी पैसा पार्टी ऑफिस मधनच खर्च केलास ना? आत्या, हा विचार करण्यापेक्षा मी पैसे चांगल्या कामासाठी वापरले हा विचार का नाही करत आहेस तू? आणि मी पैसे काही मेकअप खरेदी करायला वापरलेले नाहीयेत. मुलांच्या पाठी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं वाटलं मला. आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तर देते, ह्या सगळ्यासाठी पैसे मी पार्टी ऑफिसमधनं वापरलेले नाहीयेत. बाबांचा जो वेलफेअर फंड आहे त्यातनं फक्त 10% वापरले.